आणि यानंतर पुन्हा एकदा आपण शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। बच्चू कडू, त्यांचे समर्थक, शेतकरी नेते सगळेजण नागपूरच्या दिशेने कूच करतात, संवाद साधतात। न्यायालयाचा आदेश आला त्यामुळे तुम्हाला कुठेतरी हा निर्णय घ्यावा लागला। न्यायालयाचा आदेश आला त्यामुळे कुठे हा निर्णय घ्यावा लागला तुम्हाला। न्यायालयाचा अवमान नाही करणार आम्ही। वी आर द लॉ मेकर। लॉ मेकरने कायदा पाळला पाहिजे। राजू शेट्टी आपण त्यांना विचार अनेक दिवसानंतरचं एक ऐतिहासिक आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे। या आंदोलनाचा एक वेगळा मेसेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलाय। आंदोलन संपलेलं नाही, फक्त आता पुढे पुढे काय काय होतंय हे देवेंद्र फडणवीसांनी फक्त बघत राहावं। पुढची दिशा कशी असणार आहे आंदोलनाची? आता आम्ही आंदोलन केल्यावरच दिशा कळेल। 2 दिवसामध्ये ज्या प्रकारे शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला, यातनं सरकारने काय धडा घ्यावा असं वाटतं तुम्हाला? याच्यावरनं ही इंग्रजांची नवी अवलाद महाराष्ट्रामध्ये आता सत्तेत आली, हेच आता लक्षात येतंय। तुमचे जे कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारची जी भूमिका पाहायला मिळते, आज त्यांचं प्रतिनिधी मंडळ देखील भेटायला येणार होतं, मात्र ते आलं नाही। काय वाटते शेवट? हे एक कारस्थान होतं। दुपारपासून मंत्री येणार येणार म्हणून झुलवत राहिले आणि बरोबर 5:58 आम्हाला आदेश दिला कोर्टाचा की 6 वाजता ग्राउंड रिकामं करा। आता या आंदोलनाची पुढची दिशा राज्यभर पसरली, याची व्याप्ती राज्यभर पसरली जाईल? 100% पसरणार। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, या ज्या पद्धतीनं कपट कारस्थान करून ही चळवळ मोडण्याचा प्रयत्न या देवेंद्र फडणवीसांनी आणि त्यांच्या टोळक्यानं केलेला आहे, याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे। तुम्ही जर खरे शेतकरी असाल तर त्याचा बदला घ्या, एवढाच मी शेतकऱ्यांना सल्ला देईन। या आंदोलनाच्या माध्यमातून एक गोष्ट पुढे आली की राज्य सरकार म्हणतं वारंवार की आम्हाला कर्जमाफी करायची, पण वेळ पाहिजे आहे। हे भामटे आहेत, भामटे आहेत, त्यांच्यावर विश्वास नाही कोणाचा। यांना वेळ द्यायला तुम्ही तयार नाही किंवा तुमचा विश्वास नाही असं म्हणलं? वेळ द्यायचा प्रश्नच आहे। आम्ही एवढंच त्यांना सांगितलं, 31 मार्च 2025ला जे थकबाकीदार आहेत ते थकबाकीदारांना डोळ्यासमोर ठेवून आम्ही कर्जमाफी करतो म्हणा। जेव्हा करायची त्यावेळी करा, पण एखादा घोषणा तरी करा ना। तुमचं असं म्हणणं आहे की ते आजच केली पाहिजे किंवा या हंगामामध्येच केली पाहिजे असं नाही, तर घोषणा करा, पुढे तुम्हाला नियोजन करायला वेळ द्यायचा। जी थकीत रक्कम आहे ती गोठवा, नवीन कर्ज घेण्याचा मार्ग शेतकऱ्यांना मोकळा होईल। अच्छा, म्हणजे एक सरकारला पण वेळ मिळेल की त्यांचं जे आर्थिक नियोजन आहे ते करायला पण वेळ मिळेल। आम्ही तयार नाही त्याला द्यायला। आम्ही कुठं म्हटलं उद्याच्या उद्या पैसे भरा, आम्ही म्हणलं 31 मार्च 2025ला जे खर्च थकीत आहे ते गोठवा, त्याच्यावरचं व्याज थांबवा आणि बँकांना सांगा त्याची जबाबदारी सरकारनं घेतलेली आहे आणि पुढचं कधी भरायचं ते भरा। आता हा मुद्दा चर्चेमध्ये पहिल्यांदा आला असं दिसत आहे। तुम्ही सरकारला कधी सांगितलं का हा विषय? हे बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, पण त्यांना करायचंच नाही आहे। बरं, सरकारने जी समिती केली त्या समितीने काय केलं? काही कधी त्याची चर्चा झाली की तो अहवाल कधी पुढे आला? त्या समितीनं फक्त हजामती केल्या, दुसरं काही केलेलं नाही। एकंदरीत सरकारची मागच्या 9 महिन्याची भूमिका कशी वाटते कर्जमाफीला घेऊन? या सरकारला शेतकऱ्याशी काही देणं घेणं नाही। यांच्याकडे पैसा नाही ना, साऱ्या महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग करायला यांच्याकडे 20,000 कोटी लगेच कसे उपलब्ध होतात? कशासाठी? म्हणजे या शक्तीपीठ महामार्गातून 50,000 कोटी रुपये खायचे आहेत म्हणून त्यासाठी तुम्हाला पैसे उपलब्ध होतात। आणि शेतकऱ्याचा प्रश्न आला की राज्याची स्थिती चांगली नाही, लाज वाटली पाहिजे सरकारला जरा। आज दिवसभरामध्ये वारंवार सरकारने तुमच्यासोबत, तुमच्या सहकाऱ्यांसोबत बातचीत करण्याचा आणि एक आंदोलनात कोंडी त्यामुळे बच्चू कडूंनी सुद्धा सरकारवरती हल्लाबोल केला आणि आगे आगे देखिए होता है क्या असा थेट इशारा सरकारला दिला गेलाय। आपण थेट जाऊया, आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत। रजत, थोड्याच वेळामध्ये राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असतील, शेतकरी नेते या आंदोलनकर्त्यांसोबत नागपुरात धडकणार आहेत। काय नेमकं घडणार आहे?